नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्रामध्ये शिपाई पदांसाठी ही भरती निघालेली आहे आणि गट ड संवर्गातलं हे पद आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता, मुद्रांक विभाग शिपाई या भरतीमध्ये। आणि या भरतीसाठी 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते आणि फॉर्म जे ऑलरेडी चालू आहे 22 एप्रिल 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 10 मे 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि तुमचं जर यामध्ये सिलेक्शन झालं मुद्रांक शिपाई या भरतीमध्ये तर तुम्हाला पगार 15,000 ते 47,600 पर्यंत या भरतीमध्ये भेटणार आहे। मुद्रांक विभाग शिपाई या भरतीमध्ये वयोमर्यादा काय असणार आहे, मुद्रांक विभाग शिपाई भरतीमध्ये यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे, त्याचबरोबर यामध्ये अभ्यासक्रम वगैरे काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार तर त्याचबरोबर यामध्ये सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पास सरकारी नोकरी या नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाईची तर 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत सर्व कॅटेगरीच्या मुलांना फॉर्म भरता येते। मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 पर्यंत फॉर्म भरता येते। बाकी तुम्ही माजी सैनिक असाल, अंशकालीन असाल, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त पण हे आहे तर ह्या कॅटेगरीनुसार तुम्हाला आरक्षणाच्या जास्त वयोमर्यादा यामध्ये भेटणार आहे, म्हणजे जास्त वयोमर्यादापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। तर ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर यामध्ये फीचा जर विचार केला तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी ठेवण्यात आले, मागासवर्गीयांसाठी या भरतीमध्ये 900 रुपये फी ठेवण्यात आले आणि गट ड संवर्गातलं पद आहे तर या भरतीमध्ये जे ग्राउंडची काही यामध्ये अट नाही आहे आणि उंची सुद्धा यामध्ये लागत नाही, लक्षात ठेवा। रनिंग यामध्ये होणार नाही, उंची सुद्धा काही लागत नाही। तर आपलं जे सिलेक्शन आहे एका पेपरवर आपलं सिलेक्शन होणार आहे। तर यामध्ये एक आपला पेपर असणार आहे जे की 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे। तर पेपर जो हा 100 प्रश्न विचारले जाणार आहे आणि एका प्रश्नाला 2 गुण आहे, तर 200 मार्काचा पेपर असणार आहे। 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेज त्याला सामान्य ज्ञान म्हटलं जाते, याचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। 2 घंट्याचा टाइम आपल्याला भेटणार आहे आणि एका प्रश्नासाठी 5 पर्याय आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। तर या भरतीची जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे। तर जाहिरात आलेली आणि फॉर्म भरणे तुम्ही बघू शकता या ठिकाणी 22 एप्रिल 2025 पासून फॉर्म स्टार्ट झाले आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 10 मे 2025 आहे आणि फॉर्म तुम्ही बघू शकता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचे अंतिम दिनांक या ठिकाणी 10 मे 2025 आहे आणि हॉल तिकीट आपल्या परीक्षेच्या 7 दिवस अगोदर या ठिकाणी आपल्याला कळणार आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला जर फॉर्म भरायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी www.igr.maharashtra.government.in या लिंकवर जाऊन जाहिराती सविस्तर अभ्यासावी आणि त्याचबरोबर तुम्ही या वेबसाईटवरून फॉर्मसुद्धा या ठिकाणी भरू शकता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेचे कॅम्प्युटर सेंटर जे आपल्याला भेटणार आहे तर आयोजन महाराष्ट्र राज्यातील पुणे हे सेंटर भेटणार आहे, नागपूर सेंटर, छत्रपती संभाजी महाराज नगर सेंटर, नाशिक सेंटर, अमरावती सेंटर, लातूर सेंटर, मुंबई सेंटर आणि कोकण विभागातील खालील नमूद विविध शहरामध्ये केले जाईल, ठीक आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी। त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी आहे, अनाथ असाल तर 900 रुपये फी आहे आणि त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी फी नाही आहे यामध्ये। त्याचबरोबर तुम्ही अर्ज भरणे व सादर करण्याबाबत आवश्यक सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे। त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता या ठिकाणी। तर आपल्याला फोटो जे मुलं मोबाईलमधून जर फॉर्म भरत असाल तर आपल्याला हे जाहिरात सविस्तर वाचावं लागणार आहे, कारण की आपले जे पासपोर्ट फोटो झाले, सिग्नेचर झालं तर हे केबीच्या अंदर पाहिजे जो फोटो आहे। तर सिग्नेचरचा जो फोटो हा 10 ते 20 केबीच्या अंदर या ठिकाणी पाहिजे आणि त्याचबरोबर फाईल जी आहे आपली फाईलचा जो आकार हा 20 ते 50 केबीच्या दरम्यान असावा। तर त्यामुळे हे संपूर्ण आपल्याला जाहिरात या ठिकाणी वाचावं लागणार आहे, वाचूनच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता या ठिकाणी, ठीक आहे। त्यानंतर आपण बघू शकतो या ठिकाणी
कागदपत्र पडताळणी वेळेस तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे तर पहा, अर्जदाराची माहिती बरोबर असल्यास सोय घोषणापत्र, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, वयाचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्यावर पुरावा, राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवार, एवढे डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे ज्यावेळेस आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे त्यावेळेस. त्यानंतर जर आपण पाहिलं 284 जागांसाठी ही शिपाईची भरती चालू आहे आणि पगार 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला वेतन श्रेणी यामध्ये भेटणार आहे आणि इतर भत्तेसुद्धा मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर यामध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे तर खुला प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षापर्यंत, मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 पर्यंत, दिव्यांग उमेदवार असाल तर 18 ते 45 पर्यंत या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता. तर आरक्षणानुसार या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर खेळाडू असाल तर तुम्ही या ठिकाणी माहिती बघू शकता. त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी सुद्धा या ठिकाणी माहिती दिली आहे. तर ते जर वाचून दाखवली तर टाईम या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जागा बघू शकता. कॅटेगरी वाईज किती जागा आहे म्हणजे SC, ST, OBC, WS, NT, BC, ओपन, SBC, SCBC या कॅटेगरी वाईज किती जागा आहे तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. तर अनुसूचित जातीच्या तुम्ही बघू शकता या ठिकाणी एकूण 29 जागा आहे. त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या 13 जागा आहे. विमुक्त जातीच्या 7 जागा आहे. भटक्या जमातीच्या या ठिकाणी जागा नाही. त्याचबरोबर भटक्या जमाती क च्या जागा 11 आहे. भटक्या जाती ड च्या 10 जागा आहे. विशेष मागास प्रवर्ग 5 जागा आहे. इतर मागास प्रवर्ग 62 जागा आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुद्धा 28 जागा आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मागास SCBC 28 जागा, अराखीव खुला 91 जागा या ठिकाणी. तर 284 जागा या ठिकाणी आणि सर्वांसाठी महिला, माजी सैनिक, दिव्यांग त्याचबरोबर आरक्षणानुसार या ठिकाणी दिलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. त्याच भरतीमध्ये उंचीची काही अट नाही, त्याचबरोबर ग्राउंडची काही अट नाही. तर या भरतीमध्ये उंचीसुद्धा नाही आहे, रनिंगसुद्धा नाही आहे. तर आपलं जे सिलेक्शन आहे हे लेखी परीक्षेवर यामध्ये घेतलं होणार आहे. तर लेखी परीक्षेवर आपलं सिलेक्शन होणार आहे. तर सर्व जे कॉम्पिटिशन आहे आपली तर हा पेपरवरच पूर्ण कॉम्पिटिशन आहे, लक्षात ठेवा. ज्यांचा जास्त चांगला अभ्यास असेल त्यांचं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. तर पेपर हा 200 मार्काचा असणार आहे. 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे. मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे. सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे. बौद्धिक चाचणी आणि अंकगणित त्या 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, एका प्रश्नाला 2 गुण आहे. तर टोटल या ठिकाणी 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, एका प्रश्नासाठी 2 मार्क या ठिकाणी आहे. तर टोटल 120 मिनिटाचा टाईम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर आपल्याला बघू शकता तुम्ही या ठिकाणी खाली टिप, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय उपलब्ध असतील. तर 5 पर्याय आपल्याला भेटणार आहे, लक्षात ठेवा. आणि सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुण पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे यामध्ये. ठीक आहे. तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून चांगला अभ्यास करा, कारण की जे अभ्यासक्रम आहे तर हा म्हणजे इझीच आहे, म्हणजे सोपा अभ्यासक्रम आहे, एक लक्षात ठेवा. तर जो तुम्ही रेग्युलरली अभ्यास करता तोच अभ्यासक्रम यामध्ये आहे.